नमस्कार. श्रीवल्लभ आयुर्वेद आश्रम आणि परिणिता वुमन वेलनेस सेंटर खेर्डी येथे आपलं स्वागत. या स्थितीला जे आता या रुग्णाच्या पायावरती जे काळं झालेलं आहे, जखम झालेली आहे, या स्थितीला व्हेरिकोज व्हेन मुळे निर्माण झालेला अल्सर असं म्हणतात. अनेक लोकांना अखंड उभं राहून काम करावं लागतं. मग ते एखाद्या हातगाडीवर असो किंवा भाजीच्या दुकानामध्ये असो किंवा अनेक ऑफिसेसमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना उभं राहून काम करावं लागतं. एसटीचे कंडक्टर असतील किंवा ड्रायव्हिंग करणारे अनेक लोक असतील. अनेक व्यवसायांमध्ये उभं राहण्याशिवाय पर्याय नसतो आणि दीर्घकाळ उभं राहून काम करत असल्यामुळे पायामध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या शिरांमध्ये रक्त साचून राहून ते पुन्हा सर्क्युलेशनमध्ये वरती सहजगत्या येऊ शकत नाही आणि मग अशा प्रकारची जखम वेगवेगळ्या ठिकाणी पायाला व्हायला लागते. आणि हे व्हेरिकोज अल्सर एकदा झाले की मग ते बरे होण्यासाठी फार दुष्कर असतात. त्वचेचा रंग काळवंटो, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होत नाही आणि मग त्याला खाज येते. मग ते खाजवून खाजवून जखम होते. मग त्याला सेल्युलायटिस, पायाच्या सगळ्या त्वचेला सूज येऊन इन्फेक्शन होतं. अनेक लोकांना ताप भरतो, पायाला सूज येते, पाय जडजड होतो. आणि हे व्हेरिकोज व्हेन ज्या लोकांना आहे, ज्यांच्या पायांच्या शिरा नुसत्याच ताठर झालेल्या आहेत, अजून जखम झालेली नाही, अशा व्हेरिकोज व्हेन असलेल्या माणसांना ॲक्च्युअल व्हेरिकोज अल्सर म्हणजे काय असतं हे समजण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ करत आहोत. तर ही अवस्था आपल्याला येऊ नये. भले व्हेरिकोज व्हेन असेल, व्हेरिकोसिटी असेल, तरी पण एवढी जखमांची पुढची अवस्था येऊ नये याच्यासाठी काय काळजी घ्यावी याच्यासाठी आपण एक व्हिडिओ ऑलरेडी यूट्यूब चॅनलवर केलेला आहे. त्याची लिंकही आपण या व्हिडिओच्याच कमेंट बॉक्समध्ये देणार आहोत. तर ती जरूर बघा, ज्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे व्यायाम, कोणत्या प्रकारची पोझिशन ही आपण केली पाहिजे, ज्याच्यामुळे व्हेरिकोज व्हेनचा त्रास असणारे किंवा सतत उभं राहून काम करत असणारे लोक, त्यांना हा त्रास पुढे जाऊ नये, अशा जखमा होऊ नयेत, याच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी करत आहे. तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन जो मूळ ओरिजिनल व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये काळजी काय घ्यावी यासंबंधी वर्णन केलेलं आहे, तो व्हिडिओ जरूर पहा आणि त्याप्रमाणे पायाला, शिरांना ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी व्यायाम करा. धन्यवाद.